अभियान राबवायची आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला जन्म घ्यायसाठी 9 महिने 9 दिवस लागतात, परंतु कित्येक वेळा आपण एकाच सेकंदानं 5 सेकंदानं काय होते असा विचार करतो आणि रस्ता क्रॉस करताना विचार सुद्धा करत नाही। परंतु एखाद्या व्यक्तीला एकाच सेकंदामुळे रेल्वे चुकल्यानंतर विचारा त्याची किंमत, तसंच एकाच सेकंदामुळे जर आपण रस्त्यामध्ये आलो आणि गाडी जर आपल्या अंगावरून गेली तर आपला जीव जातो। म्हणजे आपल्याला स्वतःला काय वाचवायचं आहे तर त्याचं सगळ्यात मोठं कारण एवढंच आहे की आपली कोणीतरी घरी वाट पाहत आहे, आपली आई वाट पाहत आहे, आपली बाबा वाट पाहत आहे, एवढंच नाही तर आपली बायको वाट पाहत आहे। याच्यासाठी आपल्याला रस्त्यांना चालताना सुरक्षित चालायचं आहे आणि गाडी चालवताना आपल्याला हेल्मेटचा विचार का करायचा आहे तर हेल्मेट हे फक्त आपल्याला वाचवतच नाही तर दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा वाचवते की आपण अनेक वेळा पाहतो। म्हणून आपण नेहमी सगळ्यांनी हेल्मेट वापरलं पाहिजे आणि गाडी चालवताना म्हणजे गाडीचा वेग किती चालवायचा काय चालवायचा हे आपल्या हातात असते, त्याच्यामुळे गाडी तेवढ्याच वेगानं चालवा की दुसऱ्याला सुद्धा हानी नाही झाली पाहिजे। हे एकूणच नियम आपल्या सर्वांना माहिती असले पाहिजे आणि हा सुरक्षा अभियान RLT कॉलेज असेल, नेहरू युवा केंद्र असेल आणि आपलं जे काही परिवहन विभाग असेल हे सर्वांच्या माध्यमातून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या धुमधडक्यात हे राबवणं चालू आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून या अकोला जिल्ह्यातील सर्व लोक जागरूक होतील। हाच एक आमचा उपक्रम आणि आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि आज परिवहन विभागाचे उबाळे सर असतील आणि विविध अधिकारी असतील हे सुद्धा उपस्थित आहेत आणि RLT कॉलेजमधील इतर शिक्षकवृंद सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या ठिकाणी मी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि त्या ठिकाणी मी थांबतो।